आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवानं म्हणजे हाड गोठून टाकणारी अशी थंडी पडायची. हो, मी लहान होतो तेव्हा मस्त थंडी पडायची. आता थंडी आहे पण ती गुलाबी आहे, बोचरी नाही. बरोबर, अगदी बरोबर बोललात. अरे नमस्कार मास्तर. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय? हा निवांत. हो ना. अरे जाऊ बापू, ओळखलात का? अरे हो शबीरराव, हे आमचे नातेवाईकच आहेत आपले. माझे लांबचे भाऊ आहेत. हे संदीपराव आणि हे गजा भाऊ. नमस्कार. नमस्कार. माफ करा मी ओळखलं नाही. अहो कसं ओळखणार, आम्ही साधी माणसं, तुमच्यासारखं पेपर गाजवत नाही आम्ही. बर कधी सुटलात? सुटका नाही रे संदीप, जामीनवर बाहेर आलीत. अच्छा अच्छा, म्हणजे अजून निर्दोष मुक्तता नाही म्हणायची. मर्डर केस म्हणजे निम्म आयुष्य हेलपाटे घालण्यात आणि निम्म आयुष्य शिक्षा भोगण्यात. अरे वा पाहिजे भाऊ, नाही खूपच अनुभव दिसतोय तुम्हाला. नाही असे कितीसे मुर्दे पाडलेत आतापर्यंत तुम्ही? त्या घरातच 4-5 खुनी घेऊन संसार करताय काय? अहो नातेवाईक आहे म्हणून त्याला आधार द्यायचा, असे टोमणी मारून तोंडसूक घ्यायला शरम नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत का काय? हो संदीपराव, कुठल्याही गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्याला गुन्हेगार म्हणणं चुकीचं असतं. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? त्यामुळे जोपर्यंत कोर्ट काही सांगत नाही तोपर्यंत माझ्या जावयाला गुन्हेगार म्हणण्याची हिंमत करायची नाही इथून पुढे. कळतंय का? नाही माझ्यातला चांगला माणूस पाहिलाय तुम्ही, पण मी जर उर्मटपणावर आलो ना तर घरात दडून बसाल तुम्ही, लक्षात ठेवा. बाबा चला चला. मला अजिंक्य सरांना भेटायचंय. ते आज कोर्टात गेलेत, त्यांची हिअरिंग आहे. उद्या माझ्याही केसची हिअरिंग आहे. मला सांगायचंय त्यांना की तुम्हीच केस लढा. उद्या? हा सॉरी, पण उद्या जर त्यांची हिअरिंग असेल तर ते येऊ शकतील की नाही शंका आहे. का? उद्याचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. उद्याचा दिवस माझ्यासाठीही खूप महत्वाचा आहे. असो, कोर्टातच गेलेत ना, तिथेच भेटते मी त्यांना. हो निरंजन दादा, तुम्ही काळजी करू नका. आकाश तुम्हाला फोन करेल. हो तुम्ही माल पाठवून द्या. आणि मागच्या वेळेला जो तुम्ही हिरवा भाजीपाला पाठवला होता तो फ्रेश नव्हता, जरा फ्रेश पाठवा ना. हा बाय बाय. आकाश, परवा त्या निरंजन दादाकडून हिरवा भाजीपाला येईल, तू जरा चेक करून घ्या. हो आहे, लक्षात आहे माझ्या. आणि बाकीची लिस्ट मी तयार करून ठेवतो, कुणाला काय. दादा दादा, अरे सगळं माहितीये मला, का पुन्हा पुन्हा का सांगतोयस मला? पुन्हा पुन्हा म्हणजे उद्या मी नसलो तर? अहो नसलो तर म्हणजे? हो तुम्ही असं का बोलताय? हे बघा, तुम्ही उद्या इथे असणार आहात आणि या पुढेही असणार आहात, कळलं? ओवी मी जामिनावर सुटून बाहेर आलोय, माझ्यावर एवढी भिस्त ठेवू नका. माझ्याशिवाय हे दुकान आपलं स्वीट सिप कसं चालेल याची तयारी ठेवा, कारण ह्यावरच आपलं कुटुंब आणि पुढची पिढी पोचली जाणार आहे. अहो नका ना असं बोलू, तुम्ही का असा विचार करताय? ओवी अगं इतकं सोपं नाहीये ग ते. हे बघ, किती नाही म्हंटल ना तरी मनात हा विचार येणार की एक पाय कुठेतरी अडकलाय. जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत ही भीती मनातून जाणार नाही. आणि मला तर असं वाटतंय की भीती घेऊनच मला आयुष्यभर जगावं लागणार आहे. जोपर्यंत ही केस संपत नाही तोपर्यंत मला मोकळा श्वास घेता येणार नाही. बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आता कंप्लीट करून घ्या. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर पारखे.
फायनली या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला. अजिंक्य सर, अहो तुमचे आभार कसे मानावेत ना तेच कळत नाही. आज या केसमुळे फक्त माझीच फॅक्टरी वाचली असं नाही, तर माझ्या फॅक्टरीच्या जोरावर चालणारी 150 ते 200 कुटुंब सुद्धा वाचली. थँक्स टू यू. नाही, इट्स माय जॉब. तुम्हाला फ्रॉड ठरवून तुमच्या फॅक्टरीच्या ठिकाणी मॉल बांधण्याचा विरोधी पक्षाचा डाव आपण हाणून पाडला. खरं सांगू तुम्हाला, यासाठीच मी ही केस लढत होतो. नाहक कितीतरी कुटुंब रस्त्यावर आली असते. आज तुमच्यामुळे त्यांच्यावरचं हे संकट टळलं. इतरांसाठी तुम्ही फक्त वकील असाल सर, पण माझ्यासाठी आणि माझ्या कामगारांसाठी तुम्ही देव आहात आजपासून. काय बोलता मिस्टर पारखे? मी सांगितलं ना, इट्स माय जॉब. एनिवे, तुम्ही अजून एक काम करा. तुम्ही अजून एक केस फाईल करा, आबरू नुकसानीची. या केसमधून सहजच तुम्हाला 1.5 कोटी क्लेम करता येतील. आय मीन, तो पैसा तुम्ही तुमच्या कामगारांच्या मुलांच्या शाळेसाठी वापरू शकता ना. हो, त्यासाठी मला काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो ना. त्यांना एक अजिंक्य अजून सर, एक- मला बोलायचंय तुमच्याशी. मी बिझी आहे. तुम्ही माझ्या गाडीजवळ थांबा, मी तिथे. नाही, मला आत्ताच बोलायचंय. इतकी काय घाई आहे? दिसतंय ना आम्ही एका महत्वाच्या केस संदर्भात बोलतो. उद्या कोर्टात सुनावणी आहे. तुम्ही या उद्या कोर्टात. उद्या? हो. नाही, उद्या इट्स इम्पॉसिबल. का? उद्या कोर्टात तुम्ही माझी बाजू मांडणं महत्वाचं आहे. पण उद्या माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. एवढं काय आहे उद्या? उद्या माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. अहो मग सांगा बायकोला, महत्वाची केस आहे, सुनावणी आहे त्याची. जी काही पार्टी कार्यक्रम असेल ते संध्याकाळी असेल, कोर्टात सकाळी सुनावणी आहे. तुम्ही या उद्या. हे बघा वृंदा मॅडम, उद्या मी येणार नाही म्हणजे नाही. इतक्या सहज सांगून मोकळे झालात तुम्ही? माझ्या नवऱ्याचा खून झालाय, अजिंक्य मांडलेकर. आणि माझ्यासारख्या बाईला तुम्ही तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे हे कारण सांगून परत पाठवताय. हो पण मॅडम, तुमचं काय आहे? थांबा तुम्ही जरा. तुमच्या सरांना तर त्यांच्या घरचे कार्यक्रम जास्त महत्वाचे आहेत. मग कशाला 30 सेकंदामध्ये सुनावणी संपवण्याच्या, लोकांना न्याय मिळवण्यासाठी केसेस लढतो अशा बाता मारायच्या? शी, लोकांना आशेला लावून तुम्हाला तुमच्या बायकोसोबत पार्टी करायची का? वाढदिवस परत येत नाही? इनफ. खूप बोलता तुम्ही. तुम्हाला काय माहितीये माझ्याबद्दल?